नमस्कार. तर आज आपण बघणार आहोत की अगदी टम्म अशी चपाती कशी फुगेल आणि 24 तास ती कशी मऊ आणि लुसलुशीत राहील, यासाठी आपण काही टिप्स सांगणार आहोत. 2 प्रकारची चपाती आज आपण बघणार आहोत. तुम्ही ह्या टिप्स फॉलो केल्या तर तुमची ही चपाती अगदी आमच्यासारखी टम्म अशी फुगलेली दिसेल. मध्यम आकाराचा कणकेचा गोळा घ्यायचा आणि सरळ लाटी लाटून घ्यायची आणि त्याचे मधून 2 भाग करायचे. मधून भाग केल्यानंतर त्याला तेल लावायचं आणि गोलाकार करून घ्यायचं. नंतर आपण काय करायचं, हाताच्या साह्याने ती गोल करून घ्यायची लाटी आणि चपाती लाटायला घ्यायची. या पद्धतीने काय होतं की आपली चपाती पूर्णपणे गोल होते आणि त्यामध्ये हवा राहते, ज्यामुळे आपली चपाती टम्म फुगते आणि अगदी मऊ लुसलुशीत राहते. तुम्ही ही पद्धत वापरू शकता. खूप सोपी पद्धत आहे, ज्यामुळे आपली चपाती पूर्णपणे गोल होईल. काही वेळेस काय होतं की पहिल्यांदा आपण चपाती करायला घेतली की आपली चपाती गोल होत नाही, अशा बऱ्याच अडचणी येतात. तर या पद्धतीने तुमची चपाती नक्की गोल येईल आणि टम्म फुगलेली चपाती तर सगळ्यांनाच आवडते. ती चपाती बघून अगदी सगळ्यांना आनंद होतो की आपली चपाती टम्म फुगलेली असल्यावर किंवा वातड येत नाही. तुम्ही ही पद्धत वापरा. तुमची ही चपाती अगदी फुगलेली असेल. चपाती करून मला कमेंटमध्ये सांगा की तुमची चपाती फुगली का नाही ते. आणि बघू शकता की किती छान चपाती फुगलेली आहे. आणि आपण तव्यावरती दोन्ही साईडनं थोडंसं तेल लावून भाजून घ्यायची. अशा प्रकारे भाजून घ्यायची. आपली चपाती मस्त अशी दिसत आहे. खरंच खूप छान झालेली चपाती. तुम्ही पण ही पद्धत वापरा आणि मस्तपैकी झालेली आहे ही चपाती. आता आपण बघणार आहोत दुसरी पद्धत. तीच पद्धत आहे. आपण लाटी लाटून घ्यायची, 2 भाग करायचे, तेल लावायचं आणि त्यावर थोडीशी पिठी टाकायची, ज्यामुळे आपली चपाती फुगेल. ज्यांची कोणाची पहिल्या पद्धतीने चपाती फुगत नसेल तर त्यांनी काय करायचं, त्यावरती तेल लावल्यानंतर त्यावर पिठी टाकायची, ज्यामुळे तुमची चपाती टम्म अशी फुगते. खरंच पिठी टाकल्यानं ही चपाती फुगते. तुम्ही एकदा ट्राय करून बघा. पिठी लावल्यानं काय होतं तर त्यामध्ये हवा पकडून राहते आणि आपली चपाती अगदी टम्म अशी फुगते. ज्यांची चपाती फुगत नाही त्यांनी ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा. आणि आपण दोन्ही साईडनं ती चपाती फुल गॅसवर भाजून घ्यायची. तवा गरम झाला की आपली चपाती टाकली की चांगली भाजून निघते. आणि दोन्ही साईडनंही तेल लावायचं अगदी 24 तास. म्हणजे सकाळची चपाती जरी संध्याकाळी बघितली तरी तुम्हाला ती मऊच दिसेल, किंवा संध्याकाळची चपाती जरी तुम्ही सकाळनं पाहिली तरी ती तुम्हाला मऊच दिसेल. मऊ लुसलुशीत अशी चपाती झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि फुगलेली चपाती असली की वातड येत नाही, मऊच राहते. त्यामुळे तुम्ही ही अशी पद्धत वापरून बघा. तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि सांगा कशी झाली ती चपाती. आणि आता ही पूर्णपणे चपाती भाजत आहे. दोन्ही साईडनं तेल लावून मस्तपैकी घेतलेलं आहे आणि छान अशी ही चपाती भाजलेली आहे. जास्त कच्ची राहिलेली नाही किंवा करपलेली नाही. आणि आता आपण बघू शकता की त्याचे 2 भाग झालेले आहेत. म्हणजेच ती चपाती पूर्णपणे फुगून त्याचे 2 भाग झालेले आहेत. बघू शकता की आपण तव्यावरच त्याचे किती छान प्रकारे भाजलेली आहे आणि किती छान त्याचे 2 भाग झालेले आहेत. म्हणजेच अगदी चपाती आपली कशी फुगलेली आहे ते. आणि आता आपण बघणार आहोत दुसरी पद्धत. अशी छोटीशी लाटी लाटून घ्यायची, त्याच्यावरती थोडंसं तेल लावायचं आणि त्याच्यावर थोडंसं पीठही टाकायचं, ज्यामुळे आपली चपाती फुगेल. पिठाचा खरंच खूप इफेक्ट असतो, तुम्ही टाकून बघा. आणि आपण असा त्रिकोण करून घ्यायचा आणि खरंच ही पण पद्धत खूप चांगली आहे बरं का, ज्याच्यामुळे चपाती अगदी टम्म अशी ही फुगते. आणि आपण पहिल्यांदा काय करायचं, मधल्या भागात लाटून घ्यायचं आपल्या लाटण्यानं, आणि ज्याच्यामुळे चपाती गोल होत नाही. काही काहींची चपाती ही पद्धत वापरल्यानंतर गोल होत नाही असं बरेच जण म्हणतात. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण लाटून घ्यायची. तुमची चपाती अगदी गोल अशीच होईल. आणि पूर्णपणे आपण सैलसर लाटणं फिरवून ती पूर्णपणे गोल करून घ्यायची. आणि आपण बघू शकता की चपाती कशी गोल होती, ती अगदी मस्त झालेली आहे. तुम्ही ही पद्धत वापरा आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे लाटली तर तुमची ही चपाती अगदी गोल अशी होईल. आणि आता आपली चपाती तयार झालेली आहे. आता आपण भाजण्यासाठी तवा गरम केलेला आहे आणि त्याच्यामध्ये ही चपाती टाकलेली आहे. तुम्ही बघू शकता गरम तव्यावरती ती चपाती टाकलेली आहे. थोडेसे फोड आले म्हणजे भाजत आली की आपण चपाती पलटायची आणि त्याच्यानंतर आपण पूर्णपणे दोन्ही साईडनं भाजल्यानंतर आपण तेल लावणार आहोत.
पूर्णपणे झालेली आहे। आता तेल लावून घ्यायचं, आपल्या प्रमाणात आपण तेल लावायचं। बघू शकता की चपाती किती टम्म अशी फुगलेली आहे आणि बघता क्षणी समजते किती चपाती किती मऊ झालेली आहे। ते खरंच खूप छान झाली आहे। तुम्ही ही पद्धत वापरा, ही पद्धत अगदी सोपी आहे आणि चपाती ही अगदी चांगली झालेली आहेत आणि पूर्णपणे फुगलेली आहे, अगदी फुलक्यासारखी फुगलेली आहे ही चपाती। आपण बघू शकता, तुमची चपाती अशीच फुगवा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।